मागील महापालिका निवडणुकीत म्हणजेच 2015 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती। मी आता सध्या उभा आहे तो नेरूळ मधला प्रभाग क्रमांक 26 या प्रभागामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती आणि त्यावेळी या प्रभागामधून समीर बागवान हे शिवसेनेचे उमेदवार होते आणि अवघ्या 3 मतांनी यांचा पराभव झाला होता। आता याच महानगरपालिकेवरती भाजपची सत्ता आहे आणि याच प्रभागामध्ये जिथे प्रभाग क्रमांक 26 आहे त्यामध्ये देखील भाजपचे 4 उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात उभे आहेत ते समीर बागवान शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत। मागच्या वेळी फक्त 3 मतांनी त्यांचा पराभव झाला होता। आता ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। काय सांगाल? अवघा 3 मतांनी पराभव होणं म्हणजे हा जिव्हारीच लागण्यासारखा हा पराभव होता। असं असताना देखील आता 10 वर्षांनी पुन्हा निवडणुका आल्या तरी आपण त्याला सामोरं जातोय। काय डोळ्यासमोर चित्र ठेवलेलं आहे आणि कशा पद्धतीने ह्या निवडणुकीला सामोरे गेलो? मुळात जेव्हा शिवसेनेचं आपण काम करायला चालू केलं तेव्हा वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जो आम्हाला बाळकाडू दिलेला आहे 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, हाच आमचा कामाचा फोकस राहिला। त्यामुळे तेव्हाही प्रचंड पैसा होता सत्ताधाऱ्यांकडे, पण आम्ही केवळ 3 मतांनी कमी पडलो। धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या लढाईमध्ये आम्हाला तसं पाहायला गेलं तर यश मिळालेलं आहे। हार जीत तर त्या लढ्यामध्ये चालत राहते। हारल्यानंतर सुद्धा आम्ही संपूर्ण प्रभागामध्ये आमचं काम थांबवलं नाही। तेव्हापासून उलट कामाची आम्ही गती राबवली, सातत्याने दैनंदिन कार्यक्रम राबवले, लोकांच्या मुलांच्या पालकांच्या आयुष्यामध्ये अपडेट यावं, शैक्षणिक असेल सामाजिक असेल असे सगळे उपक्रम राबवले आणि त्याच्यातून लोकांची आमची कनेक्टिव्हिटी सातत्याने राहिलेली आहे। त्यामुळे आताची ही जी निवडणूक आहे ती 2015 पेक्षा आम्हाला सोपी वाटते। ठीक आहे, भाजपचे सगळे 4 नगरसेवक असतील, आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघर्षातून जात असताना आम्ही लढत असू, मात्र लोकांचा आमच्याप्रती जेव्हा आम्ही भेटायला जातो तेव्हा लोकांचा कल आमच्याकडे की बोलले एकतर त्यांना लोकांनाही 3 मताची सहल आहे आणि शिवसेना ही संघर्षातून जात असताना निष्ठेमध्ये तुम्ही साहेबांच्या बरोबर आहात हे लोक आम्हाला बोलून दाखवतात। त्यामुळे या लढाईमध्ये आमच्या पॅनलचा विजय होणारे आम्हाला दिसून येतात। एक सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या प्रभागामध्ये विशेषतः म्हणजे एका बाजूला तुम्ही जसं म्हणता धनशक्ती आहे, पण प्रभागामध्ये तुमच्या बाबतीत एक चर्चा सुरू आहे की म्हणजे सर्वसामान्य उमेदवार म्हणून धनशक्ती तुमच्याकडे नाहीये। हे सगळं समोर तुमच्या जमेची बाजू आहे। दुसरी गोष्ट की तुम्ही आता नगरसेवक झालात तर कुठल्या प्रामुख्याने विषयाला हात घालणार? सर बघा काय की 2015 ते 2020 या कार्यकाळात जे नगरसेवक होते ते प्रचंड पैशाचा वापर करून निवडून आले होते। त्यामुळे त्यांनी लोकांची कामं नाही केली। अधिकाऱ्यांनी सुचवलेल्या फायली त्यांनी क्लिअर करण्यात धन्यता मानली, कारण त्याच्यातून मग त्यांना जास्त पैसे मिळत गेले, त्यांचं वसूल करण्याकडे कल राहिला। आणि 2020ला कोविड आल्यानंतर ते माजी नगरसेवक झाले तरी पण त्यांनी टेंडरच्या माध्यमातून महानगरपालिकेवर स्वतःचा त्यांनी वरदहस्त ठेवला। त्यामुळे लोकांना अपेक्षित कामं इथे झाली नाहीत। म्हणजे आपण आज जिथे सेक्टर 50 नवीनला उभे आहोत, 2015ला इथे लढणाऱ्या नगरसेवकांनी मी तुम्हाला उद्यान देईन, मी तुम्हाला नागरी आरोग्य केंद्र देईन, मी तुम्हाला क्रीडांगण देईन, मी तुम्हाला शासकीय वास्तू देईन, वाचनालय देईन, अशी लाख आश्वासनं दिली। आत्ताच्या तारखेला या विभागामध्ये उद्यान नाही, नागरी आरोग्य केंद्र नाही, महानगरपालिकेची एखादी वास्तू नाही, वाचनालय नाही, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र नाही। त्यामुळे 2015च्या समस्या किंवा 2015ला लोकांना जे हवं होतं ते 2025ला पण लोकांना तेच हवंय। मग 10 वर्षात नगरसेवकांना काहीच नाही केलं इथे। त्यामुळे आमचं कल राहील की केवळ गटर वॉटर मीटर एवढंच न करता इथल्या लोकांचं दैनंदिन आयुष्य त्याचं अपग्रेड कसं होईल, अत्याधुनिक सेवा सुविधा कशा मिळतील। आमच्या इथे करावे गावामध्ये नागरी आरोग्य केंद्र आहे, त्या ठिकाणी बेसिक फॅसिलिटीज आहेत। नेरूळमध्ये नागरी आरोग्य केंद्र आहेत, तिथे ECG मिळेल, सोनोग्राफी मिळेल। मग महानगरपालिका आउटसोर्सिंग करेल, पण लोकांना त्यांच्या डोअर स्टेपला तिथे मिळेल। एक रुग्णवाहिका तिथे कायम लोकांच्या सेवेमध्ये असेल। NRI मध्ये फ्लेमिंगोसाठी जो लढा चालू आहे, सिडको तो प्लॉट विकण्याचा खाड घालते, तिथे त्या फ्लेमिंगोचा अधिवास कायम राहायला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करू। तिथे एक क्रीडांगण आहे, सिडको तोही प्लॉट विकण्याचा घाट घालत आहे, ते क्रीडांगण बेलापूरच्या क्रीडांगणासारखं महानगरपालिकेने विकसित करावं असं आमची भूमिका राहील। सेक्टर 48ला महानगरपालिकेची जागा आहे, तिथे इंडोर स्पोर्ट्ससाठी व्यवस्था निर्माण व्हावी। CBSEची शाळा जी शाळा क्रमांक 92 आहे आमच्या सिवूट्समध्ये, त्या शाळेचं विस्तारीकरण चाललेलं आहे, ते लवकरात लवकर व्हावं आणि विभागातल्या प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण CBSEचं मिळावं हा आमचा प्रयत्न राहील। त्याचबरोबर युवक जे आहेत, नवी मुंबई महानगरपालिकेचं एअरपोर्ट होतं आहे,
फार जॉबच्या वल्गना आम्ही करणार नाही, मात्र पक्षाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार आणि नोकरी देण्यासंदर्भात आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू. आमच्या ते सिऊड ग्रँड सेंट्रल मॉलमधील ज्या कमर्शियल आस्थापना असतील तिथेही आमच्या युवकांना प्राधान्याने नोकऱ्या कशा लागतील याकडे आमचा कटाक्ष राहील, जेणेकरून तरुणांना आणि ज्येष्ठांना इथेच त्यांचं आयुष्य आनंदाने सुखकर जगता येईल. पहिल्यापैकी एक नुसतंच गटर मीटर वॉटर या सगळ्या गोष्टीकडे भर दिला जाणार नाही, तर ज्या महत्वाच्या गोष्टी असतील, क्रीडांगण असतील, त्याचबरोबर शासकीय इमारत असेल किंवा हॉस्पिटल असेल, या ज्या महत्वाच्या गरजा आहेत त्या गरजा पुरवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये केलं जाणार असल्याचं समीर भागवान यांनी सांगितलं. विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई.